नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। आंदोलन जरांगे पाटलांनी केलं, कशासाठी केलं होतं? या आरक्षणासाठी. अच्छा, हा. हे कोणाच्या आरक्षणासाठी? हे सगळं मराठा लोकांच्या आरक्षणासाठी. हा. पूर्ण मराठा म्हणजे असं वैयक्तिक असं म्हणलं नाही ते. नाही नाही सगळं सरसगड बोलत ज्या उपोषणाला पाहिजे उपोषण आम्ही सगळे आजपर्यंत पाटलाच्या सोबत होती तुम्ही? सोबत इथं बसूनच आहे आम्ही. अच्छा. घर जवळ असल्यामुळे उठायचं इथे येऊन बसायचं काय मग. हा. आता वयाच्या मनात आम्हाला काही काम होत नाही काही नाही बसत येऊन शेतकरी आहे का तुम्ही? शेतकरी आहे. किती आहे शेती? 5 एकर शेती आहे, 2 मुलं आहेत. काय हे आहे काय बागायत आहे? बागात आहे कॅनल जयकोणी मधली. काय अनुभव सांगाल मग ज्या दिवशीपासून हे आंदोलन सुरू झालं त्या दिवसपासूनचा अनुभव तुमचा काय राहिला? अनुभव कधी लाठीचार झाल्यामुळे सगळं हे झालं. लाठीचार नसते केलं तर लाठीचार केला आम्ही. हे काय हे पायाला लागलंय. अच्छा, तुम्हाला पण लागलं? हो ना. हे ढकलून दिलं पोलिसाला. हे काय झालं अरे बापरे. अरे हो हो. तुमच्या पण पायाला लागला? म्हणजे काय म्हण बाबाच्या पण पायाला लागल्या बघा. त्या आंदोलनाचे साक्षीदारच आहे बाबा. काठ्या ते लोक पोलीस लोकांनी तिथं म्हैस मारती लावलेलं तिथं पालत पडलं मला. तुम्हाला? हा इथं बसलो होतो आम्ही. सुरू होतं आमचं काही विषय नाही. ते आले भले पोलीस होते लाटे आणि ते आसरू आमच्या घरात असू जोरात सोडलं का आमची लहान लहान मुलं डोळे सुद्धा खराब झाले. हो दादा, पाणी 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 सगळे लोक आमच्या घरात जवळ आहे ना आमच्या घरी पाठीमाग. नेमकं का बरं केलं? काय त्या आंदोलन ती हे मोडच होत त्यांना जरा पाटलाला उचलून न्यायचं होतं. पण नेलं होतं का त्या तुम्ही? नाही दुसऱ्याच माणसाला घेऊन गेले ते दुसरा एक जण केलं आणि पडलं ते होतं चारा पाडलं सर काळ सगळं माझ्या थोडस कमी माझं त्या लोकांना चादर टाकली आणि त्याला झोपिलं. त्याला उचलून घेऊन गेले आंबडला. पाटील नव्हते का मग? पाटील इकडं आम्ही लपून बायाने सगळं घोकाळ घालून सगळी बायाने उचलून नेलं पाटलाला. गादी टाकून त्याला पाटलाच्या अंगावर पाटलाला झोपिलं. म्हणून जाऊन ते चला चला चारांगा पाटलं घेतलं. चारांगा पाटला नेलं. चारांगा पाटला नेलं म्हणून जाऊन पोलीस पळले. तिकडे जाऊन त्यांनी फायरिंग केली थाना हातून. आमच्या फायरिंग पण केली लय वर असं हवेत गोळ्या सोडत ते लांब लांब गोळ्या. मला सुद्धा लागायला ती पण थोडीशी अशी बाजूला गेली. हो हो. आसरू धरतो लागत होती. हा आता आमच्या भाऊजाईला तर इथं लागले नाकाला गोळी इकडं गोळी. आमचे एक पाहुणा रियाणा बोली त्याच्यात 4-5 निघल्यात. एक माग सुरू ते होतं पेरलं त्याला 2-4 गोळा लागला. एवढा संघर्ष केला जरांगे पाटलांनी तरी सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न मिटला नाही. 10% आरक्षण दिलेलं आहे ना सरकारने. 10% काय होतं बरं. समाज लय मोठा आहे ना. मराठा समाज खूप मोठा आहे. 10% काय होणार आहे काहीच होत नाही. आम्हाला जेवढं पाहिजे आमचे सगळे टक्के पाहिजे तुम्हाला. आता टक्केवारी काही कळत नाही मला. टक्केवारी समजतच नाही आम्हाला. सगळ्या स्वरात दिलं तर मग आपलं सगळंच येतं. आम्ही एकटेच नाही सगळं महाराष्ट्र येतो त्यात. सगळं स्वरात द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री देते शपथ घेतली मी देतो म्हणून सांगितली. इथं मंत्री आले तेव्हा भेटले होते का? आम्ही भेटलो पोळ्या दिवशी. बोलले का तुम्ही मुख्यमंत्री? काय बोलायचं गावातले मध्ये असल्यामुळे बाहेर गावाचे लोक येते आम्ही बोलत नाही असते. आम्ही आपलं इथं बसलेलो होतो 24 तास. आमचे 4-5 भाऊ चुलत भाऊ हे आम्ही 24 तास असतो. संध्याकाळी कीर्तनाला एकदम लगी आमचे शांतता वातावरण. सुरुवातीला चॅनल वाले पण भरपूर येतात. लय किती काय मीडियावाले तर बाबा लोकच आता येतात का? आता सध्या नाही येतात. मागच्या आठवड्यात वेळेस मग आता नाही तो पुढे वाल्याने घेतलं 2-3 वेळेस. सगळी त्याची भेटायला पाहिजे. हो भेटायला पाहिजे. आता काही जरी असो पण आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्यासाठीच ते नाही एकट्यासाठी नाही. ते स्वतः प्राण देव इतकं दिवस उपवास राहिला. आपल्याला 1-2 दिवस जेवण नसणार चक्कर येते. ते 17 दिवशी उपवास. आमच्या डोळ्यासमोर आम्ही म्हणतो नको हे गावाला पिढ मरून गेलं तर काय करावं. पाणी घ्या पाणी घ्या नाहीच म्हणे. पाणी सुद्धा घ्यायचं नाही म्हणजे इतकं जिद्दी मोठी. आता असा नेता बघितलं का तुमच्या आयुष्यात? नाही जरांगे पाटलासारखा नाही एक बी नाही. किती झाले असेल उपोषण किती झाले असेल पण असं कुठंच झालं नाही. पुऱ्या भारतातच झालं असं. एवढं आंदोलन कुठंच झालं नाही. हे अगदी जाहीर पण सांगतो. तो माणूस इतका घोषणी. आता निवडणूक झाली आहे. तुमचं इकडे परभणीत होतं? परभणीत होतं. तुम्ही इकडे परभणीकडे कोणाचं मावलं होता मग? आता ते जाधव कोण्या पक्षाचे होते? पक्षविषयी माहित नाही. मराठा जाधव म्हणून कोण टाकलं. शिवसेना उद्धव ठाकरे. ते मशालवर मारलं. खोटं बोलायचं काय होणार आहे. मशालवर मारला. जानकर ओबीसी होते म्हणून इकडे तुम्ही जाधवला ठोकलं का? आता उघडच भरत जे आमच्या विरोधात त्याच्या विरोधात आम्ही जायलाच पाहिजे की नाही. ते जानकर इथं एवढाची गरज आहे आमच्या जालना जिल्ह्याची. त्याला तिकडे खोडलं का तिकडे मंत्री झाला तिकडे मंत्री राहिला तिकडे तो बरा होता. जालना जिल्ह्यात काय घेतला
बुडतीच्या बा डावाकडे फिरायला त्याला येतच काहीतरी. ते जानकर पडणार मग. 99% पडायलाच पाहिजे. मराठाच्या विरोधात उभं राहणं काय साधं आहे का? मराठा काय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आहे. मराठाचं नाती लागू नाही कोणी. मराठा म्हणजे इतके मी शांत स्वभावात लोक आहेत. एवढे कोट्यावधी आले पण अशी कोणाला ठेस सुद्धा लागली नाही आमच्या इथं. सहकारी आमच्या गावात किती लोक आमचे 30% लोक फक्त आमच्याकडे. मराठा लोक 30%. तुम्हाला आता तुमचं वय किती आहे? माझं वय 70 आहे, 72. 72 आहे. हा. याच्या आधी मराठे जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या आधी गाव म्हणजे कसं होतं? शांत जे पहिल्यासारखं होते आता बी होतो. जरा पाटला म्हणजे इतर समाजामध्ये वाद कधी निर्माण? आमच्या गावात बिलकुल वाद नाही लगे. बिलकुल कधीच नाही लगे. जातीवादाचं आमच्याकडे काहीच नाही. मागासवर्ग आहे, कोळी समाज आहे, धनगर समाज आहे, लाड समाज आमचे 50-40% ते ओबीसी पूर्ण जास्त आहे. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।